चला या ठिकाणी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊया, ज्या ठिकाणी दुसऱ्या उपउपांत्य फेरीचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय, ज्या ठिकाणी एक महत्वपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला काळकाई कुंभे तर दुसऱ्या बाजूला दुर्गादेवी मुरुड हे दोन संघ या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. महत्वपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल टॅकल या ठिकाणी केला जातोय मुरुड संघाच्या माध्यमातून, परंतु दोन्ही संघाची चर्चा आपण या ठिकाणी करूया. ज्या ठिकाणी आपण पाहतोय तर एका बाजूने काळकाई कुंभे संघ आहे, ज्या ठिकाणी या कुंभे संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 12 हा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळेल. वेदांत या खेळाडूला आपण पाहतोय, ज्या खेळाडूनं किशोर गटामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं आहे. तर दुसऱ्या बाजूला मुरुड संघाच्या माध्यमातून सध्या स्थितीमध्ये चढाई मार्गवरती असणारा जर्सी क्रमांक 9 प्रणय सावंत या खेळाडूला आपण पाहतोय, ज्या खेळाडूला रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व पुणे येथे होणारी KMP युवा कबड्डी सिरीज त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये या प्रणय सावंत या खेळाडूला आपण बघितलं होतं. हे दोन्ही संघ एकमेकांसमोर आले, चांगल्या दर्जाचा खेळ करण्याचा प्रयत्न करतील मैदानाच्या आतमध्ये, परंतु या ठिकाणी आक्रमणासाठी वेदांत या खेळाडूला आपण पाहतोय. एक ऑलराऊंडर पद्धतीची भूमिका सातत्याने बजावली जाते या खेळाडूच्या माध्यमातून काळकाई कुंभे संघासाठी, परंतु यावेळेस मात्र आपण पाहतोय एक सक्सेसफुल डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तो मात्र मुरुड संघाच्या खात्यामध्ये सुंदर कामगिरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. वेदांतला मैदानाच्या बाहेर पाठवण्याचं काम या ठिकाणी केलं जाते, ते मात्र मुरुड संघाच्या माध्यमातून एक चांगल्या दर्जाचा खेळ सादर करण्याचा प्रयत्न मुरुड संघ या ठिकाणी करताना पाहायला मिळेल. अथर्व देखील त्या ठिकाणी उपस्थित पाहायला मिळतात. या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद घेतला जातो त्यांच्या माध्यमातून. आपलं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. आक्रमणासाठी जर्सी क्रमांक 2 यावेळेस मात्र प्रणय सावंत थोडीशी घाई गडबड त्या ठिकाणी पाहायला मिळाली. आवश्यकता नव्हती या ठिकाणी आक्रमक टॅकलची, परंतु गुणाची कमाई मात्र त्या ठिकाणी होईल मुंबई संघाच्या खात्यामध्ये. परंतु यावेळेस मात्र घाई गडबड दोन्ही संघाच्या माध्यमातून कधी गुणाची कमाई मुरुड संघाच्या खात्यामध्ये तर कधी गुणाची कमाई मुंबई संघाच्या खात्यामध्ये होताना पाहायला मिळते. आक्रमणासाठी पुन्हा एकदा कुंभे संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 2 हा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक शांत सेमी खेळ नंतर मात्र माघारी परतलाय. भैरवनाथ जालगाव संघानं ऑलरेडी या संपूर्ण स्पर्धेच्या सेमीफायनलच्या लढतीमध्ये दाखल होण्याचा मान मिळवलाय. काल आपण बघितलं तर महालक्ष्मी जालगाव आणि त्याचबरोबर दाभोळ संघानं सेमीफायनलची लढत खेळली, त्या ठिकाणी दाभोळ संघानं बाजी मारली. आजच्या दिवसातून आपण पाहतोय तर भैरवनाथ जालगाव संघानं बाजी मारली, सेमीफायनलसाठी दाखल झालाय. आणि चालू मॅच मध्ये विजेता संघ मुरुड अन्यथा कुंभे या दोन संघामधील एक संघ जाऊन पोहोचेल, तो मात्र सेमीफायनलची लढत खेळण्यासाठी जालगाव संघाच्या विरोधामध्ये. उपउपांत्य फेरीचा सामना आहे, महत्वपूर्ण लढत आहे मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांच्या दृष्टीनं. एक विजय तुम्हाला या ठिकाणी थेट सेमीफायनलचं तिकीट मिळवून देईल. श्री महालक्ष्मी क्रीडा मंडळ जालगाव आयोजित या भव्य अशा कबड्डी स्पर्धा, या कबड्डी स्पर्धांसाठी उत्कृष्ट चढाई पकडपटू व या चषकांचे पुरस्कर्ते कुमार शिव सतीश धाडवे यांचे श्री सतीश धाडवे हे इथे उपस्थित आहेत. मी मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री श्रीकांतजी भांबडी यांना विनंती करतो की सतीश धाडवे सर यांचा शाल श्रीफळ व पुष्प देऊन यथोचित सन्मान करायचा आहे. दरवर्षी आपल्याला यांचं सहकार्य हे लाभत असतं आणि या सहकार्यावरच आपण या क्रीडा स्पर्धाचे आयोजन करत असतो. मंडळाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. त्याचा सन्मान स्वीकारल्याबद्दल धन्यवाद. तसेच
या ठिकाणी जी आपली क्रीडा नगरी मंडप डेकोरेशन व विद्युत रोषणाई जी आपल्या इथे केलेली आहे ते श्री राजेंद्र राळे यांचाही सन्मान करणं क्रमप्राप्त आहे. मी श्री राजेंद्र राळे यांना विनंती करतो की मंडळातर्फे त्यांचा सन्मान करण्यात येते त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य श्री सूर्यकांतजी भांबेड यांना विनंती करतो की त्यांनी श्री राजेंद्र राळे यांचा शाल श्रीफळ व पुष्प देऊन यथोचित सन्मान करायचा आहे. चला या ठिकाणी पुन्हा एकदा वेदांतला आपण पाहतोय आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे या खेळाडूच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र सक्सेसफुल होईल. गुणाची कमाई त्या ठिकाणी केली जाईल. स्कोर कार्ड या ठिकाणी 1 या आकड्यानं पुढे सरकताना पाहायला मिळेल. ते मात्र कुंभे संघाच्या माध्यमातून स्कोर कार्ड ऐकूयात. कुंभे हा संघ जाऊन पोहोचलाय 5 या गुणसंख्येवरती तर मुलींचा संघ या ठिकाणी 5 या गुणसंख्येवरती पाहायला मिळतोय आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय तर 1 गुणाची कमाई त्या ठिकाणी होताना पाहायला मिळते. पण एक चांगल्या दर्जाचा खेळ करत या ठिकाणी उपस्थित सर्व क्रीडा रसिकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न आहे आणि सेमीफायनलची लढत देखील गाठण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. त्याचप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद घेताना कुणालजी जाधव देखील पाहायला मिळत आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. या ठिकाणी गुणाची कमाई करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल या ठिकाणी गुण एकवटला जातोय. सुरेख कामगिरी आहे. पुन्हा एकदा वेदांत या खेळाडूच्या माध्यमातून मुरुड संघाला बॅकफुटला ढकलण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. ऑल आउटच्या उंबरठ्यावरती मुरुडचा संघ या ठिकाणी पाहायला मिळते. आक्रमण या ठिकाणी पाहायला मिळते. कुंभे संघाच्या कोर्टमध्ये राईट टू लेफ्ट लेफ्ट टू राईट या ठिकाणी चढाई सजवली जाते परंतु डिफेन्स या ठिकाणी सक्सेसफुल आहे. वेदांत या खेळाडूचा डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये सुरेख पाहायला मिळतोय. गुणाची कमाई केली जाते आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय तर ऑल आउटच्या उंबरठ्यावरती या ठिकाणी मुरुडचा संघ पाहायला मिळेल. 1+2 3 पॉईंट्स जोडले जातील कुंभे संघाच्या खात्यामध्ये. एक सक्सेसफुल कामगिरी आणि सक्सेसफुल कामगिरीच्या जोरावरती या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाला बॅकफुटला ढकलण्याचं काम सध्या स्थितीमध्ये केले गेले ते मात्र कुंभे संघाच्या माध्यमातून. स्कोर कार्ड ऐकूया ज्या ठिकाणी मुरुडचा संघ ऑल आउट झाला करतोय. 11 गुणसंख्येवरती कुंभेचा संघ आहे तर 5 या गुणसंख्येवरती मुरुडचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण गुणांची आघाडी सध्या स्थितीमध्ये ती मात्र कुंभे संघाकडे. एक चांगल्या दर्जाचा खेळ ज्या पद्धतीचा खेळ वेदांचा अथर्वचा पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला प्रणयला देखील बाकीच्या खेळाडूंची साथ मिळणं आवश्यक आहे परंतु यावेळेस मात्र डिफेन्स सक्सेसफुल आहे. एक कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अथर्व या खेळाडूला रोखण्यात यश आलंय. गुणाची कमाई मुरुड संघाच्या खात्यामध्ये परंतु प्रणय सावंत हा खेळाडू सातत्याने चढाई मार्गवरती पाहायला मिळतो. आज मात्र मुरुड संघाच्या माध्यमातून वजनी गटातली स्पर्धा आहे. 65 किलो वजनी गटाची स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. सातत्याने खुल्या गटामध्ये राज पवारला त्याच्या साथीने खेळताना पाहायला मिळालंय. आता 65 किलो वजनी गटामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय तर कुठेतरी सातत्याने जबाबदारी दिली जाते प्रणयवरती.
ऑलराऊंडर पद्धतीची भूमिका आहे. डिफेन्स आणि चढाई सातत्याने या ठिकाणी स्वीकारली जाते. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 12 वेदांत हा खेळाडू पाहायला मिळतोय. रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आहे. तितकासा अनुभव आहे या खेळाडूकडे, परंतु दोन सख्य बंधूंच्या जोडगोळीने या ठिकाणी जेरबंद केलाय. प्रणय सावंत आणि पारस सावंत हे दोन खेळाडू त्या ठिकाणी सक्सेसफुल ठरतात. त्यानंतर मात्र थर्ड रेड तिसरी चढाई आणि तिसऱ्या चढाईसाठी पाचारण केलं जाते पारस सावंत या खेळाडूला. जर्सी क्रमांक 11 खेळाडू पाहायला मिळतोय. समोर 5 खेळाडूच्या डिफेन्स मध्ये चढाई मार्गपती सज्ज झालाय. गुणाची कमाई करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा लागेल आणि त्या बॅकलाईनच्या पाठी देखील जाऊन बसावं लागू शकतं या खेळाडूला. यावेळेस मात्र डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल सुरेख कामगिरी त्या ठिकाणी पाहायला मिळते. डिफेन्स मार्गपती कुंभे संघाच्या माध्यमातून सुंदर कामगिरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. कुंभे संघाचा डिफेन्स त्या ठिकाणी पुन्हा एकदा सक्सेसफुल होताना पाहायला मिळाला. वेदांत हा खेळाडू मैदानाच्या बाहेर आहे. अथर्वचं काम आहे त्या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये एंटर करणं. टच पॉईंट घ्यावा लागेल. वेदांत हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर करेल. या ठिकाणी पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड आहे कुंभे संघाच्या माध्यमातून. आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्धी संघावरती एक ऑल आउट दिला गेलाय आणि त्यानंतर थोडंसं शांत संयमाने खेळण्याचा प्रयत्न हा कुंभे संघाचा पाहायला मिळतोय. या ठिकाणी बोनस गुणाची कमाई आहे. सक्सेसफुल कामगिरी त्या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी पुन्हा एकदा अथर्व खेळाडू सज्ज झालाय. टो टच करण्याचा प्रयत्न सातत्याने स्वतःच्या उजव्या कडवरती पाहायला मिळतोय. त्यानंतर मात्र रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न माघारी परतला. स्कोर कार्ड या ठिकाणी महत्वपूर्ण 12 या गुणसंख्येवरती कुंभेचा संघ आहे तर 8 या गुणसंख्येवरती मुरुडचा संघ पाहायला मिळतोय. 4 गुणांची महत्वपूर्ण आघाडी ही कुंभे संघाकडे आहे. ती आघाडी टिकवून ठेवत या ठिकाणी विजयाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. तर दुसऱ्या बाजूला मुरुड संघाला आक्रमक खेळ करत ही आघाडी ही पिछाडी जी आहे ती पिछाडी मोडीत काढावी लागेल. त्याच दरम्यान क्षणभर विश्रांती संबोधन या ठिकाणी मागून घेतली जाते कुंभे संघाच्या. या ठिकाणी एक सक्सेसफुल अँकल होल्ड आणि गुणाची कमाई हे मुरुड संघाच्या खात्यामध्ये. त्या ठिकाणी प्रणय जर्सी क्रमांक 7 हा खेळाडू सक्सेसफुल ठरलाय. एक सुरेख असा अँकल होल्ड त्या ठिकाणी सक्सेसफुल होताना पाहायला मिळाला. आक्रमणासाठी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 9 प्रणय या खेळाडूला आपण पाहतोय. 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा आपला खेळ सादर करण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी एक व्हॅलिड रेड रिकाम्या हाताने माघारी परततोय. नेतृत्वावर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 18 या खेळाडूला आपण पाहतोय. आक्रमण करेल. स्वतःच्या उजव्या बाजूवरती आक्रमणाला सुरुवात केली आहे. माघारी परततोय. गुणाची कमाई या ठिकाणी होत नाहीये. एक व्हॅलिड रेड प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी तिसरी चढाई थर्ड रेड आणि तिसऱ्या चढाईसाठी मुरुड संघाच्या माध्यमातून त्यांचा महत्वपूर्ण खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळेल. पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स आणि या सक्सेसफुल डिफेन्सच्या जोरावरती गुणाची कमाई ही मात्र कुंभे संघाच्या खात्यामध्ये. सामना अगदी महत्वपूर्ण आहे दोन्ही संघांच्या दृष्टीनं. काळकाई कुंभे आणि त्यांच्या विरोधामध्ये दुर्गादेवी मुरुड हे 2 बलाढ्य संघ या ठिकाणी पाहायला मिळतात. एकमेकांसमोर आले आणि एक चांगल्या दर्जाचा खेळ आणि चांगल्या दर्जाची लढत या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न करतील. उपस्थित क्रीडारसिकांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. सामना मध्यंतरासाठी थांबेल. मध्यंतरापर्यंतचं गुण
चला या ठिकाणी मध्यंतरानंतरच्या खेळाला सुरुवात होते. सेकंड हाफ कडे आपण जातोय. आणि या सेकंड हाफ मध्ये महत्वपूर्ण गुण या ठिकाणी मिळवणं आवश्यक आहे. विजयाच्या दिशेने या ठिकाणी ट्रॅव्हल करायचं आहे, तर महत्वपूर्ण गुणांची कमाई करणं देखील तितकंच महत्वपूर्ण राहील. थर्ड रेड सक्सेसफुल होणं आवश्यक आहे. अगदी दोन्ही संघांच्या दृष्टीनं डिफेन्स तितक्याच ताकदीनं बोलणं देखील आवश्यक आहे. सेमीफायनलची लढत गाठायची तर या सामन्यामध्ये 100% एफर्ट देऊन खेळावं लागेल. यानंतर होणारा सामना या संपूर्ण स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना सेमीफायनल क्रमांक 2 या ठिकाणी खेळणार आहोत. ज्यासाठी भैरवनाथ जालगाव आपल्याला खेळण्याच्या दृष्टीने या ठिकाणी पहिला पुकार दिला जातोय. मैदानावरील सामना संपता जो संघ विजयी होईल तो संघ थेट सेमीफायनलची लढत ही भैरवनाथ जालगाव संघासमोर खेळल्याची आपण नोंद घ्या. मैदानावरील विजेता संघ मैदानामध्येच थांबेल. भैरवनाथ जालगाव तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने या ठिकाणी पहिला पुकार सेमीफायनलच्या लढतीसाठी. वेदांत या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि त्यानंतर मात्र एक व्हॅलिड रेड रिकाम्या हाताने माघारी परततोय. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न त्या खेळाडूने केला होता, परंतु पंचांनी अपील मात्र फेटाळली. एक व्हॅलिड रेड आणि त्यानंतर आक्रमण प्रत्युत्तर म्हणून दाखल होतोय. तो मात्र पुन्हा एकदा प्रणय या खेळाडूला आपण पाहतोय. मुरुड संघाच्या माध्यमातून सातत्याने वारंवार चढाई मारत होती. या खेळाडूला पाचारण केलं जातं. पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड गुणाची कमाई होत नाहीये, परंतु दुसऱ्या बाजूने थर्ड रेड साठी आक्रमण या ठिकाणी पाहायला मिळतोय. कुंभे संघाचा खेळाडू या ठिकाणी सज्ज झालाय. तो टच केल्याचा दावा या ठिकाणी ठोकला जातो या खेळाडूच्या माध्यमातून. श्री महालक्ष्मी क्रीडा मंडळ जालगाव आयोजित या भव्य अशा क्रीडा स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी आपल्याला सहकार्य केलेले राजा वैभव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खेड शाखा दापोलीचे शाखाधिकारी सन्मान्य श्री अजित मोरे सर इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. सन्मान्य श्री अजित मोरे सर. या ठिकाणी एक सक्सेसफुल डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. गुणाची कमाई त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाली कुंभे संघाच्या खात्यामध्ये. आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय तर कुठेतरी गिअर चेंज करावे लागतील या ठिकाणी. ते मात्र मुरुड संघाला दुसऱ्या सत्राचा काही मिनिटांचा खेळ संपलाय. काही मिनिटांचा खेळ या ठिकाणी बाकी आहे आणि त्या उरलेल्या काही मिनिटांमध्ये एक आक्रमक खेळ करत हा सामना आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न देखील करावा लागेल. आक्रमण या ठिकाणी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 9 प्रणय सावंत या खेळाडूला आपण पाहतोय पुन्हा एकदा सज्ज झाला आक्रमण करण्यासाठी. समोर कुंभे संघाचा बलाढ्य असा 7 खेळाडूचा डिफेन्स देखील पाहायला मिळतोय. आणि 7 खेळाडूच्या डिफेन्स मध्ये आपली चढाई सजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. तो मात्र प्रणय या खेळाडूच्या माध्यमातून अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न आहे आणि त्या ठिकाणी अँकल होल्ड सक्सेसफुल झालाय. सुरेख कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते ती मात्र कुंभे संघाच्या माध्यमातून. चांगला डिफेन्स त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. एक सक्सेसफुल अँकल होल्ड पाहायला मिळाला कुंभे संघाच्या माध्यमातून. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये कुंभे संघाच्या दृष्टीने या ठिकाणी पाहायला मिळतं. तर दुसऱ्या बाजूने मुरुड संघ आता मात्र पुन्हा एकदा स्ट्रगल करताना संघर्ष करताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पंचांचा इशारा काय येईल देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा एक मल्टी पॉइंट रेड 2 गुणाची कमाई आहे. सक्सेसफुल ठरलाय चढाईपटू वेदांत हा खेळाडू. एक दमदार प्रदर्शन जबरदस्त चढाई त्या ठिकाणी सजवली गेली या खेळाडूच्या माध्यमातून. पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स आहे. ऑल आउट झाला या ठिकाणी आपण पाहतोय. मुरुडचा संघ पुन्हा एकदा ऑल इन करेल. स्कोर कार्ड कडे जाऊयात. स्कोर कार्ड कुंभे संघ जाऊन पोहोचला 21 या गुणसंख्येवरती, तर मुरुडचा संघ या ठिकाणी 10 या गुणसंख्येवरती पाहायला मिळतोय. खूप मोठी आघाडी सध्या स्थितीमध्ये कुंभे संघाकडे आहे.
काय नाही चला या ठिकाणी पुन्हा एकदा प्रणय सज्ज होतोय आक्रमण करण्यासाठी. या ठिकाणी पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय. गुणाची कमाई या ठिकाणी पुन्हा एकदा केली जाते. ती मात्र कुंभे संघाच्या खात्यामध्ये. वेदांत या खेळाडूचा एक जबरदस्त खेळ, बाकीच्या संपूर्ण टीमचा मिळालेला सपोर्ट, अथर्वची चढाई मार्फती केलेली एक दमदार प्रदर्शन या ठिकाणी आपण पाहतोय. तर कुंभे संघ विजयाच्या दिशेने अग्रेसर होताना पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूने कुठेतरी मुरुड संघाला या ठिकाणी थोडासा स्ट्रगल करण्यासाठी भाग पाडला या संपूर्ण मॅच मध्ये. या ठिकाणी एक थर्ड रेड, तिसरी चढाई आणि तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण कुंभे संघाच्या माध्यमातून. 6 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी चढाई सजवली जाते. गुणाची कमाई करण्याचा प्रयत्न असेल, परंतु यावेळेस मात्र हनुमान उडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुरेख कामगिरी या ठिकाणी. गुणाची कमाई पुन्हा एकदा कुंभे संघाच्या खात्यामध्ये. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये कुंभे संघाच्या सगळ्याच खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा सुरेख कामगिरी केली जाते. दोन्ही संघाच्या खात्यामध्ये एका गुणाची भर पडेल. सामना या ठिकाणी आपण पाहतोय तर चुकत चाललाय. तो मात्र कुंभे संघाच्या बाजूनं मॅच मध्ये या ठिकाणी संभवता या ठिकाणी आपण पाहतोय तर पलटवार करू देत नाहीये कुंभे संघ मुरुड संघाला. दुप्पट पाहिजे. या ठिकाणी पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड. आक्रमणासाठी पुन्हा एकदा वेदांत या खेळाडूला आपण पाहतोय सज्ज होतोय आक्रमण करण्यासाठी. सध्या स्थितीमध्ये मध्य रेषेवरती स्थिरावलाय. नजरेचा कटाक्ष बजरवरती टाकला जातोय. या ठिकाणी माघारी पडतील एक व्हॅलिड रेड आणि त्यानंतर या संस्थेचे शाखाधिकारी सन्माननीय श्री अजित मुळे सर इथे उपस्थित आहेत. मी मंडळाचे अध्यक्ष श्री सूर्यकांतजी भांबेडे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा शाल श्रीफळ व पुष्प देऊन यथोचित सन्मान करायचा आहे. धन्यवाद मोरे सर. या ठिकाणी आक्रमण पुन्हा एकदा वेदांत या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यानंतर होणारा या संपूर्ण स्पर्धेतील सेमीफायनल क्रमांक 2 हा सामना या ठिकाणी अनुभवायला मिळणार आहे. उपांत्य फेरीचा सामना आहे. भैरवनाथ जालगाव संघ ऑलरेडी त्या ठिकाणी क्वालिफाय झालाय. या मॅच मध्ये विजेता संघ सेमीफायनलची लढत भैरवनाथ जालगाव संघासमोर खेळ याची आपण नोंद घ्यायची आहे. सध्या स्थितीमध्ये कुंभे संघ दावेदार या ठिकाणी वाटतोय की कुठेतरी इतक्या गुणांची आघाडी ही मात्र कुंभे संघाला सेमीफायनलची लढतीपर्यंत घेऊन जाईल. या ठिकाणी खूप घडली गुणाची कमाई त्या ठिकाणी केली जाते. मात्र सामना संपायला शेवटची 5 मिनिटे स्कोर कार्ड ऐकूयात.
म्हणजे नाही टायमर बुलोट चला इकडे पुन्हा एकदा प्रणय जर्सी क्रमांक 9 या ठिकाणी आक्रमण केलं जात आहे. गुणाशी कमाई करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा लागेल. शेवटच्या काही मिनिटाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. अँकलवर काढण्याचा प्रयत्न परंतु यावेळेस मात्र एक सक्सेसफुल डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये गुणाची कमाई करून देते पुन्हा एकदा कुंभे संघाकडे. आणि त्यानंतर मात्र थर्ड रेड तिसरी चढाई आहे आणि तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 2 या खेळाडूला पाचारण केलं होते. कुंभे संघाच्या माध्यमातून या ठिकाणी आपली चढाई सजवली जाईल. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे या ठिकाणी घोषित करण्यात येत आहेत. 15 या गुणसंख्येवरती मुरुडचा संघ तर 25 या गुणसंख्येवरती कुंभेचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. अजून देखील 10 गुणांची महत्वपूर्ण आघाडी आहे. ती मात्र कुंभे संघाकडे अजून एका गुणाची कमाई झाली आहे. ती मात्र मुरुड संघाच्या खात्यामध्ये एका गुणाचा स्कोर कार्ड मुरुड संघाचा या ठिकाणी पुढे सरकलाय. परंतु एक ऑल आउटची परतफेड या ठिकाणी केली गेली तर मात्र खूप मोठी उलटफेर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि मॅच मध्ये रंगत देखील निर्माण होईल. परंतु या ठिकाणी प्रणय सावंत या खेळाडूला प्रयत्न करावे लागतील. डिफेन्स मार्गवरती चूक घडली. किती गुणाची कमाई असेल? या ठिकाणी एका गुणाची कमाई आहे. 17 या गुणसंख्येवरती मुरुडचा संघ तर 25 या गुणसंख्येवरती या ठिकाणी कुंभेचा संघ पाहायला मिळतोय. खेळाची गती एका बाजूला स्पीड केली जाते, आक्रमक पाहायला मिळते. ती मात्र मुरुड संघाच्या माध्यमातून तर एका बाजूला खेळाची गती थोडीशी स्लो करण्याचा प्रयत्न कुंभे संघाच्या माध्यमातून केला जाईल. आणि तशाच पद्धतीचा खेळ सध्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. वेदांत हा खेळाडू मध्य रेषेवरती स्थिरावलाय. मिळाले 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न आहे. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. या ठिकाणी एक व्हॅलिड रेड आहे. प्रत्युत्तर म्हणून आक्रमण जर्सी क्रमांक 9 या खेळाडूच्या माध्यमातून प्रणय सावंत. सुपर टॅकल सिच्युएशन ऑन आहे. 3 खेळाडूंचा डिफेन्स आहे. 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये महत्वपूर्ण 3 खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत जी की डिफेन्स मार्गवरती भूमिका बजावू शकतात. परंतु यावेळेस मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये वेदांत हा खेळाडू मैदानाच्या बाहेर या ठिकाणी जाईल. या ठिकाणी एक मल्टी पॉइंट रेड आहे. मॅचला कलाटी संपवता मिळेल. वेदांतची गोड मोक्याच्या मोमेंटला मैदानाच्या बाहेर गेलाय. घाई गडबड झाली त्या ठिकाणी डिफेन्स मार्कवरती एकाएकी उरलेला खेळाडू पाहायला मिळतोय. कुंभे संघाचा अथर्व या खेळाडूला चढाई मार्फत पाचारण केलं गेलंय. एक सक्सेसफुल टॅकल प्रतिस्पर्धी संघावरती ऑल आउट मिळून देईल. या ठिकाणी डिफेन्स चांगल्या दर्जाचा करावा लागेल. एकाएकी उरलेला खेळाडू आहे, किल्ला लढवेल. या खेळाडूकडे क्षमता आहे, प्रचंड अनुभव आहे. चांगल्या दर्जाचा खेळ केला जाईल या खेळाडूच्या माध्यमातून. परंतु या ठिकाणी एक सक्सेसफुल डिफेन्स आहे. गुणाची कमाई या ठिकाणी होईल. बोनस गुणाची कमाई कुंभे संघाच्या खात्यामध्ये. परंतु 1+2 = 3 पॉईंट्स मुरुड संघाकडे या ठिकाणी जोडले जात आहेत. क्षणभर विश्रांती. चला या ठिकाणी स्कोर कार्ड ऐकूयात. 22 या गुणसंख्येवरती मुरुडचा संघ तर 26 या गुणसंख्येवरती कुंभेचा संघ पाहायला मिळतोय. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे आहेत. मॅच मध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी रोमांच निर्माण झालाय. प्रणय सावंतचा आक्रमक खेळ पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळालाय. सुरेख परफॉर्मन्स या ठिकाणी पाहायला मिळाला प्रणयच्या माध्यमातून. आणि आपल्या सामन्याला आपल्या संघाला या ठिकाणी पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न केला गेला. या ठिकाणी सुरेख कामगिरी पाहायला मिळते. सक्सेसफुल कामगिरी. गुणाची कमाई पुन्हा एकदा कुंभे संघाच्या खात्यामध्ये. पुन्हा एकदा एका गुणाची कमाई आहे कुंभे संघाच्या खात्यामध्ये. सुरेख कामगिरी केली जाईल. बोनस गुणाची कमाई एका संघाच्या खात्यामध्ये तर एका संघाच्या खात्यामध्ये या ठिकाणी डिफेन्स मार्कवरती गुणाची कमाई होताना पाहायला मिळते. सामना संपायला शेवटचं आणि अंतिम मिनिट या ठिकाणी पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये आक्रमण आहे. युवा जोश सळसळत रक्त पाहायला मिळतंय. तर प्रत्येक चढाईमध्ये गुणाची कमाई करण्याचा प्रयत्न आहे. अनुभव थोडासा कमी आहे परंतु अशाच प्रकारचे सामने सातत्याने खेळले गेले तर अनुभव देखील या खेळाडूकडे काही गडबड या ठिकाणी पाहायला मिळते. गुड बॉय. एखादी होईल वारी. या ठिकाणी संभवत या ठिकाणी बझर पाहायला मिळेल.
या ठिकाणी पंचांचा इशारा या ठिकाणी येईल. सामना संपेल आणि चालू मॅच मध्ये कुंभे संघाने या ठिकाणी बाजी मारली आहे. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभव झालेल्या संघाला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील. यानंतर